Good afternoon, friends. Today we are going to learn about a new poem, Study Tour 2, 2.1 Minnie and Winnie, a Lullaby. Friends, you know that in our childhood days, our mother was singing a lullaby to make us sleep. So, one such type of a lullaby name is Minnie and Winnie given in this poem. The poet of this poem is Alfred Lord Tennyson. इथं पहा आपण मिनी आणि विनी नावाचं एक अंगाई गीत पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आय रीड ऑल द लाईन्स अँड ऑल द डिफिकल्ट वर्ड्स ऑफ दिस पोएम वन बाय वन. प्रथमतः आपण या कवितेतले अवघड शब्द पाहूया. पहा, मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. स्लेप्ट इज द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब स्लीप. स्लेप्ट हा स्लीप या क्रियापदाचा पास्ट फॉर्म आहे, भूतकाळ रूप आहे. स्लीप म्हणजे झोपणे, स्लेप्ट म्हणजे झोपी गेल्या. अ शेल म्हणजे समुद्रातला शिंपला. स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. लिटल लेडीज इथं कवीनं मिनी आणि विनी या दोन लहान मुलींकरिता लाडानं लिटल लेडीज लहानग्या स्त्रिया हा शब्द वापरलाय. वेल म्हणजे चांगल्या प्रकारे. पिंक वॉज द शेल विदिन सिल्वर विदाउट. पिंक म्हणजे गुलाबी, विदिन म्हणजे च्या आतील, सिल्वर म्हणजे चंदेरी रंगाचा, विदाउट म्हणजे आउटर पार्ट ऑफ द शेल, शिंपल्याचा बाहेरचा भाग, याकरिता विदाउट हा शब्द वापरला. साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वँडर्ड अबाउट. साऊंड्स म्हणजे ध्वनी किंवा आवाज. सी म्हणजे समुद्र. वँडर्ड, WANDERED. वँडर्ड म्हणजे वँडर्ड इज द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब वँडर. वँडर्ड हा वँडर या क्रियापदाचं भूतकाळ रूप आहे, पास्ट फॉर्म आहे. वँडर म्हणजे भटकणे, वँडर्ड म्हणजे भटकला. स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून. इथं पहा, परत एकदा कवीनं मुलींकरिता लिटल लेडीज हा शब्द लाडानं वापरलाय. वेक म्हणजे जागे होणे, झोपीतून उठणे. इको ऑन इको डायज टू द मून. इको ऑन इको म्हणजे प्रतिध्वनी, पुन्हा पुन्हा येणारा आवाज. डायज टू द मून म्हणजे मावळत्या चंद्रापर्यंत. मावळणे याकरिता डाईज हा शब्द वापरला. टू ब्राईट स्टार्स पिप्ट इन टू द शेल. ब्राईट स्टार्स आकाशातील चमकते तारे. पिप्ट इज द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब पिप. पिप्ट हा पिपचा पास्ट फॉर्म आहे, भूतकाळ रूप आहे. पिप म्हणजे डोकावणे, पिप्ट म्हणजे डोकावले. शेल म्हणजे समुद्रातला शिंपला. ड्रीमिंग, व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हू कॅन टेल. ड्रीमिंग ऑफ म्हणजे चे स्वप्न पाहणे. इथं प्रश्न विचारला आपल्याला, पहा, हू कॅन टेल कोण सांगू शकतं. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्रॉप्ड. लिनेट एक तपकिरी रंगाचा एक गाणारा पक्षी आहे, लिनेट नावाचा. क्रॉप्ड म्हणजे शेतमाळा किंवा रान. वेक लिटल लेडीज द सन इज अलॉफ्ट. अलॉफ्ट म्हणजे वर येणे, उगवणे. सो वी लर्न अबाउट डिफिकल्ट वर्ड ऑल ऑफ दिस पोएम वन बाय वन. सो नेक्स्ट लेट्स बिगिन द मीनिंग ऑफ दिस पोएम. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. इथं कवी पहा, अंगाई गीत गात गात काय म्हणतोय पहा. मिनी आणि विनी नावाच्या दोन लहान मुली एका छानशा शिंपल्यामध्ये झोपी गेल्या. इथं पहा, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. आता पहा, त्या मुली शिंपल्यामध्ये झोपल्यानंतर कवी अंगाई गीत गात गात त्या मुलींना काय म्हणतोय पहा, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. अगं लहानग्या मुलींनो, लिटल लेडीज, अगं लहानग्या मुलींनो, तुम्ही त्या शिंपल्यामध्ये चांगल्या प्रकारे झोपी जा. इथं कवीनं त्या मुलींकरिता लाडानं लिटल लेडीज, लहानग्या मुली हा शब्द वापरलाय. आणि मग अशा प्रकारे त्या दोन्ही मुली मिनी आणि विनी
त्या शिंपल्यामध्ये चांगल्या प्रकारे झोपी गेल्या. नेक्स्ट इन द नेक्स्ट लाईन्स पोएट डिस्क्राईब द शेल व्हेरी नाईस. पुढच्या ओळीमध्ये कवी त्या शिंपल्याचं अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन करतो. पिंक वॉज द शेल विथ इन सिल्वर विदाउट. मिनी आणि विनी ज्या शिंपल्यामध्ये झोपी गेल्या तो शिंपला आतून गुलाबी रंगाचा आहे. त्या शिंपल्याला आतून गुलाबी रंगाची छटा आहे आणि शिंपल्याच्या बाहेरचा रंग हा चंदेरी रंगाचा आहे, सिल्वर आहे. साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वँडर्ड अबाउट. वँडर्ड इज द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब वँडर. बघा तो शिंपला ज्या समुद्रामध्ये आहे, तो शिंपला ज्या समुद्रामध्ये आहे त्या समुद्राचा आवाज सगळीकडे भटकतो आहे, वँडर्ड करतो आहे, पसरतो आहे. पहा, स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून. कवी त्या मुलींना म्हणतोय, काय म्हणतोय की अगं लहानग्या मुलींनो, लिटल लेडीज तुम्ही झोपा, तुम्ही लवकर उठू नका. वेक नॉट सून. इको ऑन इको डाईज टू द मून. कवी अंगाई गीतामध्ये पुढे म्हणतोय, काय म्हणतोय की समुद्राचा जो भटकणारा आवाज आहे, समुद्राचा पुन्हा पुन्हा येणारा जो ध्वनी आहे, तो ध्वनी मावळत्या चंद्रापर्यंत पोहोचतो आहे आणि मावळत्या चंद्रापर्यंत पोहोचत असताना तो समुद्राचा ध्वनी पुसटसा होत आहे, त्याचा आवाज कमी कमी होत आहे. इको अँड इको डाईज टू द मून. Two bright stars peeped into the shade. What are they dreaming of? Who can tell? आणि मिनी आणि विनी झोपलेल्या असताना आकाशातल्या दोन चमकत्या ताऱ्यांनी त्या शिंपल्यामध्ये डोकावून पाहिलं. काय पाहिलं की या दोन मुली कशाचे बरे स्वप्न पाहत असाव्यात हे त्या चमकत्या ताऱ्यांनी शिंपल्यामध्ये डोकावून पाहिलं. आता इथं आपल्याला प्रश्न विचारलाय, हू कॅन टेल व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. त्या मुली कशाचं बरं स्वप्न पाहत असाव्यात हे कोणी सांगू शकतं का? नाही सांगू शकत. ठीक आहे, ओके नेक्स्ट. ओके, टेल मी, आर यू कॅन यू टेल व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ? नो, no one can tell what are they dreaming of. Okay, started a green linnet out of the croft. Wake little ladies, the sun is aloft. Aloft म्हणजे वर येणे, उगवणे. बघा, in these lines the poet tries to wake up the Minnie and Winnie using various ideas. या ओळीमध्ये कवी मिनी आणि विनी या दोन मुलींना जागे करण्याकरिता कवी वेगवेगळ्या कल्पना वापरत आहे. कोणत्या कल्पना वापरत आहे पहा. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्रॉफ्ट. लिनेट नावाचा पक्षी आपले सुंदर गाणे गात गात घरट्या बाहेर पडलेला आहे. तो शेतमळ्यातून बाहेर पडलेला आहे आणि सर्वांना जागे करत आहे. अगं लहानग्या मुलींनो, तुम्ही देखील जागे व्हा, तुम्ही देखील झोपीतनं उठा. वेक लिटल लेडीज, द सन इज अलॉफ्ट. अगं लहानग्या मुलींनो, तुम्ही देखील जागे व्हा, झोपीतून उठा. सूर्य देखील वर आलेला आहे, सूर्य देखील उगवलेला आहे, तुम्ही जागे व्हा.